हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की मी गावाला जायच्या अगोदर दिवाळीच्या टायमाला मी ब्लाऊज शिवत होती, पण झालं काय, मशीन गरम व्हायला लागली आणि ते ब्लाऊज जो अर्धवट शिवून झालेला होता तो तसाच राहिला. तर तिचं पुढचं कंटिन्यू काम मी आता करणार आहे. तर इथं ही हाताची फिटिंग करायची होती, तर आता व्यवस्थित असं बघायचं आहे आपल्याला. मी तर हात आता जोडून घेतलेला आहे. आता याचा पूर्ण एक कटिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तरी तुम्हाला अजून एकदा वेगळा पाहिजे असेल तर तुम्ही नक्की सांगा, म्हणजे मी फक्त ते कटिंगचाच व्हिडिओ मी बनवून टाकेन तुमच्यासाठी. आता हे जे व्यवस्थित असं पकडून बघायचं, हातापासून ते कमरेपर्यंत व्यवस्थित आहे का. आता बघितलं मी. नंतर हे सरळ बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. कधीही सरळ बाजूने आपल्याला पहिली शिलाई सरळ बाजूने करायची. हे आपण शोल्डर जोडतो ना तेव्हा पण सरळ बाजूने जोडायचे आणि नंतर मग फोल्ड करून आपल्याला उलटं करून घ्यायचं, म्हणजे जी फिनिशिंग आहे ना ती व्यवस्थित येते आणि ही पहिली जी शिलाई असते ना ती आतमध्ये जाते, असे त्याचे धागे निघत नाही. त्याच्यासाठी आपल्याला हे सरळ बाजूनेच आपल्याला शिलाई करायची. तर बघा, आता ही एक हाताची मी सरळ बाजूने शिलाई करून घेतली. तरी मशीनला थोडाफार प्रॉब्लेम आहेच, म्हणजे मशीन काय अजून मी रिपेअर केलेली नाही आहे खरं सांगायचं तर. बघूया, ती पण करायची आहे, पण जशी चालले तशी म्हटलं थोडं चालवते. काय हा ब्लाऊज पण मला कंप्लीट करायचा होता आणि झालं काय, अगोदरच्या ब्लाऊजसाठी मी आणलेलं अस्तर शिल्लक होतं, त्याच्यामुळे मग मी तेच इथं वापरलेलं आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा हलकं म्हणजे थोडंसं मॅच झालेलं आहे. पूर्ण परफेक्ट मॅच झालं आहे असं मी म्हणणारच नाही आहे. ग्रीन कलरचं होतं आणि ब्लाऊजचा कलर पण थोडाफार ग्रीनमध्ये जातो आहे, म्हणून म्हटलं राहू दे आता आणायचं. जे आहे ते दिवाळीच्या टायमामध्येच हे केलेलं आहे, घरातला फराळ, आणि त्याच्या अगोदर हे केलेलं होतं. पण करायला घेतलं खरं, पण म्हणतात ना की ते होणारच नाही, तर ते नाहीच झालं आणि मशीनच माझी बिघडली, तर ते राहून गेलं. काय हरकत नाही, आता करून ठेवूया आपण, म्हणून म्हटलं चला करून घ्यावं. तर आता बघू शकता मी ते एक्स्ट्राचं जे कट करून घेतलं आणि आता आपल्याला इथं फिटिंगचं शिलाई करून घ्यायची आहे. फिटिंगची शिलाई जरी नंतर केली तरी काहीच हरकत नाही. एक पहिली शिलाई करून घ्यायची म्हणजे कोपऱ्याला, त्याच्यानंतर तुम्ही फिटिंगची करू शकता. आता मला वाटलं की हे थोडंसं मोठं आहे ब्लाऊज, त्याच्यामुळे मी थोडीशी लांबपर्यंत अशी शिलाई घेतली, म्हणजे 1.5 इंचापर्यंत, साधारण असं 1 इंचाच्या पुढं अशी शिलाई घेतली. पण तुम्ही एकदम शेवटची कोपऱ्याला शिलाई करून घ्या, म्हणजे काय होईल, नंतर फिटिंग करताना गडबड होणार नाही, म्हणजे कमी जास्त होणार नाही थोडक्यात. तर बघा, आता हे आपलं हे करून झालेलं आहे. मशीन खूप हळूहळू चालते, म्हणजे स्लोच चालते खरं तर, आणि तिचा प्रॉब्लेम अजूनसुद्धा चालूच आहे. आता बघूया, मी तिला दुकानात घेऊन जाणार आणि मग ती रिपेअर करून आणणार आहे. कारण कधी काय होतं, मग घरची शिलाई काय करायची असेल ना तर खूप अडचण येते, आणि जर चालली नाही ना व्यवस्थित तर मग सगळा मूडच जातो, मग काय काम करायची इच्छा होत नाही. आता बघा, ही एक शिलाई मी करून घेतली. आता आपल्याला दुसऱ्या बाजूची पण अशीच करून घ्यायची आहे. आता मी काय केलं, इथं दुसरा जो हा ब्लाऊज पण मी शिवलेला आहे, याचं आता मी मार्जिन किती आहे ते बघणार आहे आणि तशीच मग फिटिंग करून घेणार आहे. तर जेवढी आहे ना तेवढं आपण बघायचं किती आहे ते, त्याच्यानुसार आपल्याला फिट करायचं असतं. कमरेकडून माप बघायचं किती आहे ते, चेस्ट करून बघायचं, चेस्ट करून आपल्याला हुकपासून बघायचं असतं, हुकपासून स्टार्ट करायचं आणि जिथं आपली शेवटची पट्टी म्हणजे फिटिंगची येते ना तिथपर्यंत बघायचं. आणि हाताचं पण तेच करायचं असतं. हाताचं पण आपल्याला वरच्या बाजूने बघायचं असतं किती येतं आहे ते, त्याच्यानुसार आपल्याला करायचं असतं. आणि मग ह्या तिन्ही जे पॉईंट्स आहेत ना ते एकत्र जोडायचे असतात. कमरेपर्यंत पण तसंच आहे. एकतर हुकपासून तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्ही जर का आयपट्टीपासून घेतलं तर आयपट्टीची पुढचं जे ती पट्टी आहे ती सोडून पुढचं माप घ्यायचं असतं. हे लक्षात ठेवा, जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते. आणि जे पण माप आहे ना ते व्यवस्थित असे ते पॉईंट्स जोडून घ्यायचे, किती आहे ते बघायचं. आता इथं माझं किती काय आहे ना माप, तशी मग ते मी जोडून घेतले. आणि मग शेवटी काय करायचं, आपल्याला दोन्ही ब्लाऊज आहेत ना व्यवस्थित असे पकडून बघायचे, बरोबर आहेत का. बरोबर असतील तर मग काहीच प्रॉब्लेम नाही, मग म्हणायचं की आपला ब्लाऊज हा परफेक्ट झाला. तर बघा, इथं मी आता मार्किंग करून घेते. तर चला आता आपण हा पूर्णच व्हिडिओ बघूया आणि मग बघा कसा वाटतोय, त्याने मला कमेंट करून नक्कीच सांगा.
आता बघा इथं आपला ब्लाऊज तयार झाला आहे. मी एक व्हायरल व्हिडिओ बघितला होता नॉड बांधण्याचा, तसा प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही मला. बघा हा फायनल आपला ब्लाऊज असा झालेला आहे. जेव्हा एकदा घालेन मी तेव्हा नक्कीच तुम्हाला दाखवेन पुन्हा एकदा कसं झालेलं आहे ते. हे बघा अशी नॉड बनवलेली आहे मी. असं त्याला लटकन बनवलेलं आहे नेहमी जसं बनवते तसं कळीच्या शेपचं. संध्याकाळी बघा इथं मी अनारसे बनवलेले आहेत. ते अनारसेचं दिवाळीला आणलेलं पॅकेट तसंच पडून होतं. तर हे पीठ मी परातीमध्ये काढलं आणि थोडं थोडं दूध टाकून हे मळलेलं आहे. चमच्याने टाकायचं, जास्त घाई करायची नाही, तर हे पातळ होऊ शकतं. खसखस आहे. आता हे थोडं असं थापून घ्यायचं आणि हे तळून घ्यायचं. पण ते काय झालं मला, म्हणजे मी कधी केलेलं नाही आहे खरं सांगायचं झालं तर. ती थापलेली बाजू कुठे टाकायची, म्हणजे खाली ठेवायची की वर ठेवायची, त्याच्यामध्ये माझं झालं कन्फ्युजन. तरीसुद्धा मला जसं जमलं तसं मी करायचा प्रयत्न केलेला आहे. तरीही मी अगोदर पण केलेले आहेत अनारसे, पण माझ्या लक्षात नव्हतं. म्हणजे हे केपरेचंच पीठ आणून केलेलं आहे. हे बघा फायनली आपले असे अनारसे झालेले आहेत. ठीक आहे, तुम्ही समजून घ्याल. नेक्स्ट टाईम मी सगळी प्रोसेस घरी करेन आणि मग तुम्हाला नक्कीच दाखवेन. गावावरून आले बघू शकता कपडे किती झालेत, सगळ्या घरभर कपडेच झालेले आहेत. सगळीकडे पसारा आहे. हे बघा हे घड्या करून ठेवलेत. अर्धे कपडे मी कपाटात ठेवून दिलेले होते. इथे बघा भार्गवी कशी रील बनवते. ती आली होती त्याच्यामुळे तिने संध्याकाळी गार्डनमध्ये मी घेऊन गेली तेव्हा तिने अशी रील बनवलेली